छत्रपती संभाजी महाराज उपाख्य शंभूवर्मन यांचा बुधभूषण हा अवघड संस्कृत ग्रंथ सर्वांना समजणाऱ्या सोप्या मराठी भाषेत जास्तीत जास्त लोकांपर्यंत घेऊन जाणाऱ्या तुकोबा स्पीकच्या शंभूवर्मनकृत बुधभूषणमध्ये मी डॉक्टर दिनेश आपल्या सर्वांचं स्वागत करतो. आणि मागच्या पॉडकास्टमध्ये सांगितल्याप्रमाणे शंखस्य म्हणजे शंखाला उद्देशून दुसरा जो श्लोक आहे आणि हा अन्योक्ती कलशामधील श्लोक क्रमांक 156 आज आपण घेणार आहोत. हा श्लोक असा आहे: तातः क्षीरे निधिहा स्वसा जलधीजा भ्राता सुरेश द्रुमः सौजन्यमसह कौस्तुभेन शुचिता यस्य द्विजेशादपि धिक्कर्मणि स यवकम्बुरधुना पाखंड कांताकारे विभ्रांतः प्रतिवासरः प्रतिगृहे भक्षेन कुंक्षी भरी. फार सोपा श्लोक आहे. दिसायला मोठा आणि अवजड वाटतो पण फार सोपा. तातः क्षीरी हा निधी. तात म्हणजे वडील. वडील कोण आहेत? क्षीरे नदी म्हणजे दूधसागर, दुग्धसागर हे ज्याचे कोण आहेत? वडील आहेत. समुद्रात जन्म होतो ना शंखाचा. शंखही पांढरा, दूधही पांढरं. त्यामुळे दुग्धसागर हा कोण आहे? ह्या शंखाचा पिता आहे, वडील आहे. स्वसा जलधीजा. स्वसा म्हणजे बहीण. बहीण कोण आहे? जलधीजा म्हणजेच कोण? महालक्ष्मी. लक्ष्मी देवी त्याची बहीण आहे. अरे बापरे. भ्राता सुरेश द्रुमा. आणि भाऊ कोण आहे? सुरेश द्रुम. सुरेश द्रुम म्हणजे इंद्रवज्र किंवा पारिजातक. पारिजातक त्याचा भाऊ आहे. हे सगळे पांढरे शुभ्र. सौजन्यमसह कौस्तुभेन सुचिता यस्य द्विजेशादपि. सौजन्यमसह कौस्तुभेन शुचिता. कौस्तुभासोबतच तुझा जन्म झालेला आहे. त्याचे एटिकेट्स तुला मिळालेले आहेत. यस्य द्विजेशादपि. आणि तू कसा आहेस? द्विज. द्विज म्हणजे चंद्र. द्विजेशादपि चंद्रासारखा पांढरा शुभ्र शीतल सुंदर असा आहेस. एवढा छान तू दिसायला आहेस. तुझा जन्म, तुझं कुटुंब एवढं ग्रेट आहे. पण 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 धिक्कर्मणि स यवकम्बुरधुना पाखंड कांताकारे. पण तुझा आज मी काय करतो? धिक्कार करतो. कंबुरधुना हे आवाज करणाऱ्या शंखाचा शंखनाद असतो का नाही, त्याला कंबुरधुना. ह्या कंबुरधुना या शंखनाद करणाऱ्या शंखा मी तुझा आज धिक्कार करतो. का धिक्कार करतो? आताच तर महाराज तुम्ही एवढी तारीफ करत होता त्या शंखाची, त्याच्या कुटुंबाची. आता काय झालं धिक्कार करायला? पाखंड कांताकरे. पण तुम्ही कुठं आहात आता? हे शंखा, तू पाखंडी लोकांच्या हातामध्ये आहेस. वाईट लोकांच्या हातामध्ये आहेस. मागच्या एका श्लोकामध्ये आपण पाहिलं की रत्नाचा जसा उपमर्द झाला, अपमान झाला वाईट लोकांच्या संगतीत राहून, तसं पाखंडी लोकांच्या हातात जाऊन हे शंखा मी तुझा काय करतो? धिक्कार करतो. कारण हे पाखंडी काय करत आहेत? विभ्रांतः प्रतिवासरः प्रतिगृहे भक्षेन कुंक्षी भरिहा. आणि हे लोकांना विभ्रांत करतात, फसवतात. दररोज प्रतिवासर, दररोज प्रतिग्रहे घरोघर जातात आणि भक्षेन म्हणजे अन्नच मागतात. पोट भरण्यासाठी, अन्न मागण्यासाठी हे शंखा तुझा उपयोग करतात. तू तर श्रीकृष्णाच्या हातातलं प्रिय वाद्य आहेस. महाभारताच्या युद्धाला तुझाच आवाज करून श्रीकृष्णाने सुरुवात केलेली होती. आणि जे पाखंडी लोक तुझा वापर करून आपला पोट भरत आहेत. त्यामुळं आज तुझं जे कर्तव्य आहे, तुझं जे कार्य आहे, हे कार्य योग्य नाही. तू चुकीच्या मार्गाने गेलेला आहेस. त्यामुळे हे शंखा तुझा धिक्कर्मणि मी तुझा काय करतो? धिक्कार करतो. अन्योक्ती कलशातला अर्थ तुमचे जन्म कुठे झालेला आहे, तुमचं कुळ किती मोठं आहे, तुमचे वडील किती महान, तुमची बहीण, तुमचे भाऊ, तुमचे कुटुंबीय, तुमचा रंग, तुमचा आकर्षक असणं, हे किती भारी आहे. हे महत्वाचं नाही. काय महत्वाचं आहे? तुम्ही आहात कुठे? तुम्ही कुणासोबत आहात? तुम्ही जर चांगल्या लोकांच्या सोबत असाल तर तुमचं जे महानतम असणं आहे हे उठून दिसणार, हे कौतुकाचं पात्र असणार. मात्र तुम्ही जर चुकीच्या ठिकाणी असाल, वाईट ठिकाणी असाल, वाईट लोकांच्या बाजून असाल,
तर तुमचा काय होणार? धिक्कारच होणार. कारण तुमच्या या सगळ्या महान गुणाचा योग्य वापर न होता पाखंडी लोक स्वार्थासाठी त्याचा वापर करतील. महाभारतामध्ये कर्णासारखा परमप्रतापी योद्धा, दानशूर राजा कर्ण चुकीच्या बाजूने राहिला, प्राणास मुकला. त्याचं नाव जरी आज असलं, तो जर योग्य बाजू नसता तर कदाचित सर्व पांडवांपेक्षाही महान वीर तो ठरला असता आणि त्याचं काय कौतुक झालं असतं याची कल्पनाही न केलेली बरी. अशा संदेशामार्फत, अशा श्लोकामार्फत महाराज आपल्याला समजून सांगतात की आपण नेहमी कितीही कर्तबगार असलो, चांगले असलो, तरी आपली संगती ही चांगल्याची असली पाहिजे, योग्य व्यक्तीची असली पाहिजे. तरच आपल्या चांगल्या असण्याचा उपयोग आहे, अन्यथा आपला धिक्कार. या संदेशासोबत या ठिकाणी थांबूया. भेटूया पुढच्या पॉडकास्टमध्ये पुन्हा नवीन 2 श्लोकासह. तोपर्यंत जय शहाजी, जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे.